पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। तुम्हा सगळ्यांना इंदिरा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। पंढरीनाथ महाराज की जय हो। आणि हा जयघोष झाल्यानंतर इथे मस्त मी तुम्हाला इंदिरा एकादशीची कहाणी सांगते की इंदिरा एकादशीच्या महात्म्यामध्ये असे सांगितले आहे की भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी पितरांना मोक्ष मिळवून देण्यासाठी केली जाते। या एकादशीच्या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांच्या पापांचा नाश होतो। हे व्रत केल्याने भक्त आणि त्यांचे पूर्वज दोघंही पुण्यवान ठरतात आणि भगवान विष्णूची कृपादृष्टी आपल्यावरती आणि आपल्या पितरांवरती राहते आणि त्यामुळे या पितृपक्षातली ही जी इंदिरा एकादशी आहे हिला खूप महत्त्व आहे। आणि या ठिकाणी मी मस्तपैकी विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा दोघांचाही मस्त अभिषेक केला, आधी पंचामृताने आणि नंतर पाण्याने। आणि त्यानंतर या ठिकाणी आमचे लड्डू गोपाल पण तुम्हाला मस्त दाखवते। छानपैकी मस्त केशरी ड्रेसमध्ये त्यांना सजवलं आणि फुलांचा पण मस्त त्यांच्यासमोर आरास ठेवली। आणि या ठिकाणी मी मस्त धुपारण्यामध्ये गोऱ्या पेटवल्या आणि तो जो धूर आहे तो मस्त सगळ्या घरामध्ये केला आणि त्याच्यावर राळ टाकून सगळीकडे वातावरण किती मस्त प्रसन्न झालं। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आईने मस्त सुंदर रांगोळी काढली आणि पांडुरंगाचं नाव पण या ठिकाणी काढलं आणि वातावरण पण इतकं छान आलेलं होतं ना, फुलांचा सगळा बहर आलेला होता। म्हटलं तुम्हाला हे सगळं दाखवाच। तर असा माझा आजचा एकादशीचा मस्त दिवस गेलेला आहे। आणि या ठिकाणी चंपू पण आराम करत आहे, तिला बघितलं की जरा चांगलं वाटतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत चंपू आणि माझ्याकडून धन्यवाद।